नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या अभ्यासल्या आणि त्यावर आधारित काही उदाहरणं सोडवली. आज आपण त्रिकोणाच्या बाबतीत एक महत्त्वाचा गुणधर्म अभ्यासणार आहोत. 30 अंश, 60 अंश, 90 अंशाच्या मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म. याचं विधान काय सांगतं आपल्याला बघा. जर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश व 60 अंश मापाचे असतील तर 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निमपट लांबीची असते. म्हणजे जर समजा एखादा काटकोन त्रिकोण असेल आणि त्याचे उरलेले दोन कोन जे लघुकोन असतात त्यांची माप 30 अंश आणि 60 अंश असे असतील तर 30 अंशाच्या समोर येणारी जी बाजू आहे सम्मुख भुजा ती कर्णाच्या निमपट लांबीची असते. असं आपलं ह्या गुणधर्माचं म्हणजे ह्या प्रमेयाचं विधान आहे. याच्यावरून आपल्याला पक्ष, साध्य आणि सिद्धता कशी लिहायची याचा अभ्यास करायचा आहे. तर प्रथमतः आकृतीची मदत घेऊन आणि विधानाची मदत घेऊन आपण पक्ष आणि साध्य लिहू शकतो. जर पासून तर पर्यंतचा भाग आपण पक्षात समाविष्ट करतो. जर काटकोन त्रिकोणाची आपल्याला दिलेला काटकोन त्रिकोण आहे त्रिकोण एबीसी मध्ये 3 कोणांची माप आपल्या समोर दिसत आहेत ते आपण नमूद करायचे फक्त पक्षात. त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए, कोण सी बरोबर 30 अंश, कोण ए बरोबर 60 अंश आणि कोण बी बरोबर 90 अंश. त्रिकोण एबीसीच्या 3 कोणांची माप फक्त आपल्याला पक्षात लिहून घ्यायची. आता आपलं साध्य काय तयार होईल. तीस अंशाच्या समोर येणारी बाजू 30 अंशाच्या समोर येणारी बाजू ए बी बरोबर 1/2 कर्ण म्हणजे एसी. एबी ची लांबी एसी च्या लांबीचे निमपट आहे. हे झालं आपलं साध्य. आता यासाठी आपल्याला काय करायचं लक्षात घ्या. थोडीशी रचना करून घ्यायची. काय रचना करायची लक्षात घ्या. एबी या रेषाखंडावर किंवा या बाजूवर डी हा बिंदू असा घ्या की असं घ्या की एबी आणि बीडी हे दोघं अंतर समान असते आणि त्यानंतर डीसी जोडून घ्या. डीसी जोडा तर आपल्याला 2 त्रिकोण या ठिकाणी मिळतात. बघा हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत. तर या काटकोन त्रिकोणांमध्ये आपल्याला आता सिद्धतेसाठी यांची मदत घ्यायची आणि आपण ज्या त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या शिकलोय त्यांची सुद्धा या ठिकाणी आपल्याला मदत घ्यायची. तर बघा सिद्धतेकडे आपण जाऊया. आपण जी रचना केली त्या रचनेमुळे 2 त्रिकोण तयार होत आहेत. त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीडीसी मध्ये पहिल्या बाजूंची जोडी आपल्याला माहिती आहे. बाजू एबी एकरूप बाजू एबी. रचना बाजू एबी एकरूप बाजू बीडी. कारण रचना तशा पद्धतीची आपण रचना करून घेतलेली. त्यानंतर कोण एबीसी एकरूप कोण सीबीडी. आता हे दोन्ही कोण एकरूप आहेत बघा. का? कारण सांगू आपण. या कोणाचं माप 90 अंश आहे. त्याच्या रेषीय जोडीतील कोण हा आहे म्हणून याचंही माप 90 अंश असेल म्हणून प्रत्येकी 90 अंश.
दोघं कोणांची माप 90-90 आहेत म्हणून ते दोन्ही एकरूप आहेत. त्यानंतर बाजू BC ही या त्रिकोणाची सुद्धा बाजू आहे आणि ह्या त्रिकोणाची सुद्धा बाजू आहे म्हणजे ती सामायिक बाजू आहे. सामायिक भुजा आणि म्हणून पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट झालेला संगत कोन यांच्याशी एकरूप असतील. तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण BDC सुद्धा एकरूप असतील आणि म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण BDC कारण बा को बा कसोटी. आता बाकोबा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण जर एकरूप असतील तर त्यांचे उरलेले संगत घटक एकरूप असतात. म्हणून या त्रिकोणाचा एक कोन या त्रिकोणाच्या एका कोनाशी एकरूप असेल. कोन BAC एकरूप कोन CDB किंवा BDC कारण एकरूप त्रिकोणांचे संगत कोन. आता BAC चं माप 60 अंश आहे म्हणून BDC चं माप सुद्धा 60 अंश असेल. कोन BAC बरोबर कोन BDC बरोबर 60 अंश. त्याच पद्धतीने कोन ACB हा एकरूप असेल कोन DCB शी. कोन ACB एकरूप असेल कोन DCBC कारण पुन्हा एकदा एकरूप त्रिकोणांचे संगत कोन आणि ACB चं माप आहे 30 म्हणून DCB चं माप सुद्धा किती असेल 30 आणि म्हणून कोन ACB बरोबर कोन DCB बरोबर 30 अंश. आणि या दोघांमधून तयार होणारा हा कोन ACD म्हणून कोन ACD बरोबर 60 अंश. आता त्रिकोण ACD चे निरीक्षण करा. त्रिकोण ACD मध्ये A कोन 60 अंशाचा आहे, D कोन 60 अंशाचा आहे, C कोन 30 आणि 30 किती आहे 60 अंश. म्हणजे याचा अर्थ असा त्रिकोण ACD हा समकोन म्हणजे समभुज त्रिकोण आहे. म्हणून त्रिकोण ACD हा म्हणजे समभुज त्रिकोण आहे. आणि जर का समजा त्रिकोण ACD हा समभुज त्रिकोण असेल तर त्याच्या तिन्ही बाजू एकरूप असतील. आणि म्हणून AC बरोबर AD बरोबर DC. AC AD आणि DC AC AD आणि DC समान असतील. AC बरोबर आपण घेऊया AD. मग AC बरोबर AD आपण जर घेतलं तर या ठिकाणी आपल्याला AB दिसतोय बघा. आता AB जर आपण या ठिकाणी घेतला तर AB हा AC च्या किती पडेल बघा. AD ची आपण फोड केली. AC बरोबर AD ची फोड AB अधिक BD म्हणजेच 2AB. आणि मग AC बरोबर 2AB आपल्याला दिसतंय. मग AB बरोबर काय सांगता येईल आपल्याला. हा 2 डावीकडे येईल, हा इकडे गुंतोय, इकडेच्या बाजूला आला तर भागेल. म्हणून AB बरोबर 1/2 AC हे आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध होतं. बघा लक्षात ठेवा काय करायचं आपल्याला. दोन त्रिकोण आहेत
बाकोबा कसोटीनुसार एकरूप दाखवायचे आहेत. त्यांचे उरलेले कोण एकरूप दाखवत असताना एका कोणाचं माप 60 आलं तर दुसऱ्या एका कोणाचं माप 30 म्हणजे दोघं मिळून पुन्हा 60 आले. म्हणजे त्रिकोण एडीसी हा समभुज त्रिकोण दाखवणं खूप महत्वाचं आहे. त्याच्या तिघ बाजू एकरूप आहेत. त्यापैकी आपल्याला दोन पाहिजे. एसी बरोबर एडी, मग एसी बरोबर एबी अधिक बीडी, परंतु एबी आणि बीडी समान आहेत म्हणून 2 एबी 2 डावीकडे आणला म्हणजे त्याचं रूपांतर झालं 1/2. एबी बरोबर 1/2 एसी हे आपलं साधं या ठिकाणी सिद्ध होतं. तीस अंश 60 अंश 90 अंश मापाच्या त्रिकोणाच्या गुणधर्माचा दुसरा भाग. पहिल्या भागात आपण बघितलं की 30 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या निमपट लांबीची असते. आता 60 अंशासमोरील बाजू आपण घेऊ. काटकोन त्रिकोण तोच ठेवायचा आपल्याला. काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये 3 कोण दिलेत आपल्याला 30, 60, 90 अंशाचे. तर त्या ठिकाणी आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा आहे. काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार एसी वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. आता या ठिकाणी एबीची लांबी आपण मागील भागात शोधून काढली की ती एसीच्या निमपट असते. ती किंमत आपण याच्यात टाकून घेऊ. मग काय होईल बघा. एसी वर्ग बरोबर 1/2 एसी कंसाचा वर्ग अधिक बीसी वर्ग. याचा वर्ग करून घेऊया. एसी वर्ग बरोबर 1/4 एसीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. हे दोन्ही स्वरूप पद आहेत. याला डावीकडे आणूया, जवळजवळ लिहून घेऊ. एसी वर्ग वजा 1/4 एसी वर्ग बरोबर बीसीचा वर्ग. यांची वजाबाकी करूया. 4 एसीचा वर्ग वजा 1 एसीचा वर्ग छेद असताना 4 बरोबर बीसीचा वर्ग. 4तून 1 गेला 3 एसीचा वर्ग बीसी वर्ग बरोबर 3/4 एसीचा वर्ग. वर्गमूळ घेतल्यास काय मिळेल बघा. बीसी बरोबर कर्णी 3/2 एसी. म्हणजे जर समजा त्रिकोणाचे 3 कोण 30, 60, 90 अंशाचे असतील तर 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते. हा त्याच प्रमेयाचा त्याच गुणधर्माचा दुसरा भाग की 60 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते. यात करायचं काय आपल्याला साधा पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा आहे आणि त्याच्यात या एबीची किंमत एसीच्या भाषेत टाकायची 1/2 एसी म्हणून. म्हणजेच कर्णाच्या निमपट या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आणि गणितीय आकडेमोड करायची फक्त आणि शेवटी वर्गमूळ घेतल्यास आपण आपल्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो.